खेड नगर परिषद निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने प्रचार कार्यात गुंतले असून नगराध्यक्ष पद आणि सदस्य पदासाठी सर्वच प्रभागात प्रचार जोरदार सुरू आहे। भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार वैभवी खेडेकर यांच्या प्रचारासाठी जोरदार प्रचार फेरी काढण्यात आली। या प्रचार फेरीत माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि शिवसेना भाजप युतीच्या माधवी राजेश बुटाला या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार देखील सहभागी झाल्या। यावेळी प्रत्येक निवडणूक कार्यकर्त्याच्या बळावर विजयी ठरते। आता नैसर्गिक युती भाजप सेनेची असल्याने महायुतीत चांगले यश लाभेल असे वैभव खेडेकर यांनी म्हटले आहे। तसेच महायुतीचा विजय निश्चित असल्याचे माधवी राजेश बुटाला यांनी म्हटले आहे। बघा, प्रत्येक निवडणूक ही तिथल्या नेतृत्वावरती आणि तिथल्या कार्यकर्त्यांवरती अवलंबून असते। ज्या पक्षाकडे कार्यकर्त्यांचं बळ जास्त आहे त्या पक्षाला अधिकचं यश त्या भागामध्ये मिळत असतं। मनसेमध्ये गेले अनेक वर्ष मी काम करत असताना अचानकपणे केलेले बडतर्फीचे परिणाम या तुम्हाला निवडणुकीमध्ये पाहायला मिळत असतील। आज या नगरपालिकेमध्ये मनसेचा एकही उमेदवार नाही। आज आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची नैसर्गिक युती असल्या कारणाने ही निवडणूक आम्ही आता एकत्रितपणे लढत आहोत। त्यामुळे लोकांचा विश्वास आमच्यावरती असल्या कारणाने आम्ही या निवडणुकीला सामोरं जाते आणि निश्चित आम्हाला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये घवघवीत यश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षापासून काम करणारे राज्याचं नेतृत्व आदरणीय रामदासभाई कदम साहेब, त्यानंतर इथं उद्याला नेतृत्व आलेलं योगेशजी कदम साहेब, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली ही नगरपालिका अतिशय दिमागात या ठिकाणी महायुतीकडे येईल असा विश्वास मला या ठिकाणी आहे। कालच आपल्या म्हणण्यानुसार उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस होता आणि शेवटच्या दिवशी काल अर्ज मागे घेतल्यानंतर चित्र स्पष्ट झालेलं आहे। या खेड नगरपालिकेची निवडणूक ही आता एका वेगळ्या टप्प्यावरती येऊन ठेपलेली आहे। अनेक प्रभागांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माधवीताई बुटाला, त्याचप्रमाणे आत्ता आम्ही 6 नंबरच्या प्रभागामध्ये प्रचाराला सुरुवात केली। आपण सगळे मतदार बघत असाल, उत्स्फूर्त प्रतिसाद या प्रचार फेरीला लाभतो आहे आणि या प्रभागाचे उमेदवार सतीश उर्फ पप्पू चिकणे हे गेले अनेक वर्ष नगरपालिकेच्या सदनामध्ये काम अतिशय उत्तमपणे पाहत आहेत। त्याचप्रमाणे नव्या दमाच्या उमेदवार वैभवी खेडेकर देखील या रिंगणामध्ये आहेत आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच्या उमेदवारांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि निश्चित आम्हाला सर्वांना खात्री आहे महायुतीच्या सगळ्याच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना की या खेड शहरामध्ये 20 नगरसेवक आणि 21वा नगराध्यक्ष हे बहुमताने निवडून येतील आणि क्लीन स्वीप समोरच्या उमेदवारांना देतील असं एकंदरीत या खेडच्या शहरामध्ये चित्र आहे। बघा, या प्रश्नाला उत्तर देणार नाही, या प्रश्नाला उत्तर मी 3 तारखेला देईन। काही गोष्टी अनुल्लेखाने टाळलेल्या बऱ्या असतात, त्यामुळे या निवडणुकीमध्ये खेडची जनता बटनातनं उत्तर देईल असं मला वाटतं। आपण पुन्हा 3 तारखेला या ठिकाणी भेटूया। धन्यवाद। प्रथम सर्वांना नमस्कार। जरी म्हणजे मी राजकारणात उतरले असले तरी आमची कोणती पार्श्वभूमी नाही आणि मी थेट कधी राजकारणात समोर आलेले नाही की पहिल्यांदाच ही निवडणूक मी लढवत आहे। खरं तर मी वैभवजींना गेले 30 वर्ष, म्हणजे जरी आमच्या लग्नाला 27 वर्ष झाली असली तरी गेले 30 वर्ष मी त्यांच्याबरोबर या क्षेत्रामध्ये पाठीमागे राहून का होईना काम करते आणि नक्कीच आज आम्ही या 6 नंबरमधून आज आमचा प्रचार सुरू केलेला आहे। प्रतिसाद खूप आहे जनतेचा आणि नक्कीच आम्हाला या प्रभागातून उत्तम म्हणजे चांगल्या प्रकारे मतदान होईल अशी आशा आहे। माधवीताई ज्या आहेत त्यांना सुद्धा चांगलं मतदान आणि आम्ही दोन्ही उमेदवार जे आहोत त्यांना इथून चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि नक्कीच आमचा विजय हा आहे हे आता या सगळ्या इथे बरोबर असणारे जे नागरिक आहेत त्यांच्या आशीर्वादाने नक्कीच आमचा विजय होईल। मॅडम, प्रभाग क्रमांक 6 मधून महायुतीची प्रचाराला सुरुवात झालेली आहे, पण कोणते असे विकासाचे जे मुद्दे आहेत हे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात? विकासाचे मुद्दे म्हणाल तर केवळ आपण आता रस्ते पाणी इथपर्यंतच न थांबून अजून आपल्याला काय डेव्हलपमेंट करता येईल त्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे। आज आपण विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राकडे वाटचाल करतोय आणि त्या दृष्टीने काय पाहिजे। खरं तर आता आपण ज्या नगरपालिकेतून इलेक्शन लढवत आहोत किंवा या मतदारसंघ जो आहे दापोली मंडणगड मतदारसंघ असेल, याच्यातून आपले मंत्री जे आहे योगेशदादा कदम यांच्या प्रतिसादामुळे किंवा यांचं सहकार्य असेल
किंवा भारतीय जनता पार्टीचे आमचे असणारे रवींद्र दादा चव्हाण असतील किंवा सगळेच पक्ष, म्हणजे आम्ही युतीमध्ये लढतो, त्यामुळे सगळेच भरभरून इथे निधी देणार आहे, त्यामुळे विकास हा विकास होणारच आहे, यात काही शंका नाही. आज संपूर्ण जे चित्र होतं ते स्पष्ट झालेलं आहे. आता महायुतीचे अधिकृत उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. आज तुम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन प्रचार करताय. कशा प्रकारे लोकांचा सपोर्ट आहे, काय विजन डोळ्यासमोर ठेवलंय, काय पहिली प्रतिक्रिया आहे? सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. नामदार योगेशदादा कदम आदरणीय भाई यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, आज जे माझ्यासाठी नगराध्यक्षपद जे हे त्यांनी दिलं आहे त्यासाठी मी त्यांचे पहिले धन्यवाद म्हणते. आणि प्रतिसाद म्हणाल तर प्रचंड प्रतिसाद आहे. मी ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मला येतोय. सगळेजण म्हणतात माधवीताई, म्हणजे मी तर पहिल्यापासून महिला आघाडीचं जे काम केलं आहे, मी प्रत्येक घराघरात जाऊन पोचलेली आहे. त्याच्यामुळे मला इतका प्रचंड प्रतिसाद मिळतोय आणि खूप छान वाटतं एकदम. तुम्ही महिला आघाडीच्या माध्यमातून काम केलेलं आहात, तुम्ही आता नगराध्यक्ष पदासाठी उभी आहात. खेडमधल्या महिलांसाठी काय योजना, काय कल्पना तुमच्या डोक्यात नाही? बऱ्याच भरपूर मला प्रश्न आलाय. पहिला पाणी, जिथं जाते तिथं सांगते माधवीताई आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे. तर मी त्यांना शब्द दिलेला आहे की मला खुर्चीमध्ये बसून दे, मी तुमचं सगळं काम करून देईन. म्हणजे पाणी जे म्हणताय तुम्ही, पाणी म्हणजे म्हटलं दादांच्या माध्यमातून आज जे पाणी योजना आपली आलेली आहे ते आम्ही प्रचंड अगदी म्हणजे चांगल्या प्रतीने राबवू. ती योजना आम्ही चांगल्या पद्धतीने राबवू. आणि पाणी आणि रस्ते या मेन प्रश्न ते दोनच येत आहेत माझ्यासमोर. मी जिथे जाते तिथं हेच प्रश्न केले जातात, माधवीताई रस्ता आणि पाणी. म्हणजे आमच्या जे माझ्यासाठी उभे आहेत, माझ्यासाठी समजा आता इथे पप्पू चिकणे आहेत, आमच्या हेमाताई आहेत, आणि सगळ्याजणी आम्ही जिथं जातो तिथं ह्याच प्रश्न करतात, आम्हाला पाण्याचा प्रश्न पहिला आमचा तुम्ही मार्गी लावा. तर मी त्यांना सगळ्या नागरिकांना एवढंच सांगेन, मी तुम्हाला शब्द देते की पहिला प्रश्न आम्ही तुमचा पाण्याचाच करू. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.